सध्या पुण्यातील तापमानात प्रचंड वाढ होत आहे। पुण्यातील तापमान आता तब्बल 42 अंशांपर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये सर्वाधिक लोहगाव येथे तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळते। तब्बल 41.9 अशी तापमानाची जी नोंद आहे ती झालेली आहे। याच्यामुळे नागरिकांच्या शरीराची किंवा त्वचेची जी लाहीलाही होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुणेकर जे आहेत ते या प्रचंड वाढत्या तापमानाने त्रासलेचं एकूणच चित्र सध्या पुण्यामध्ये आहे। विशेष म्हणजे दुपारच्या वेळी तापमानात वाढ होत असल्यामुळे पुण्यातील रस्ते जे आहेत ते ओस पडत आहेत। नागरिक जे आहेत ते घरातच थांबून आहेत। विशेष म्हणजे उद्या म्हणजे 17 एप्रिलला पुण्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे। मी आता एका रसवंती गृहावरती आहे जिथे पुणेकर जे आहेत नागरिक जे आहेत ते स्वतःचंच तापमान जे आहे ते थंड ठेवताना आपल्याला पाहायला मिळते। ऊसाचा रसाचा आस्वाद ते घेत आहेत। दादा काय सांगाल, पुण्यातलं तापमान तब्बल 42 अंशांपर्यंत पोहोचते। प्रत्येक वेळी तापमान वाढतच चाललंय। ह्या वर्षी तर खूप तापमान वाढलेलं आहे आणि तापमानामुळे उष्णता वाढत जातलेली आहे। त्यामुळे कसं आहे, सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 6-7 पर्यंत तापमानाची जवळ बसायला लागली। यावर्षी म्हणजे पुण्याच्या इतिहासामध्ये तेवढी उष्णता यावर्षी वाढलेली आहे उष्णता। तुम्ही कशा प्रकारे बरं काळजी घेताय तुमच्या शरीराची, घरच्यांची? ऊसाचा रस, पाणी, काकडी हे जेवणाच्या आहारामध्ये चालू कंटिन्यू आहे आणि बाहेर निघताना टोपी आणि रुमाल वापरत आहे। आपल्यासोबत अजून एक दादा आहे। दादा काय सांगाल, प्रचंड ऊन वाढतंय, कशा प्रकारे तुम्ही काळजी घेताय? उष्णतेची काळजी म्हणजे तेच ऊसाचा रस, त्याच्यानंतर खाण्यामध्ये काकडी वगैरे थंड पदार्थ, जास्त उन्हीमध्ये बाहेर न पडणे, बस। नक्कीच स्वतःचीच काळजी सध्या पुणेकर घेत आहेत। काकडी असेल, ऊसाचा रस असेल, ताक असेल, लिंबू पाणी असेल, अशा वेगवेगळे प्रकार जे असतात ते पेत आहेत। आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते थंड ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र बघायला गेलं तर उद्या उष्णतेची लाटेचा जो शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, 18 एप्रिलपर्यंत ही लाट कायम असू शकते। त्याच्यामुळे पुणेकरांनी स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येते। तसंच गरज असेल तरच बाहेर पडावा असं देखील आव्हान जे आहे ते सध्या करण्यात येते। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।